महाविकास आघाडीकडनं आता विधानसभेच्या पराभवाचं खापर जे आहे ते ईव्हीएम वरती टाकण्यात येते आणि त्या सगळ्या संदर्भात सातत्याने महाविकास आघाडीचे नेते मंडळी जे आहेत ते पत्रकार परिषदा घेतात। आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत, भाजपचे आमदार। गोपीचंद पडळकर जी आज तुम्ही आंदोलन केलं ईव्हीएमच्या समर्थनार्थ, खरं तर महाविकास आघाडीकडनं सातत्याने ईव्हीएमच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातात। हे बघा, हे महाविकास आघाडीचं सगळ्यात मोठं अपयश आहे। लोकांनी तुम्हाला नाकारले, लोकांनी तुम्हाला झिडकारले, लोकांनी तुमची लायकी दाखवून दिलेली आहे मतदानाच्या रूपातून आणि त्यामुळे सरते शेवटी मग काय तर ईव्हीएम। लोकसभेला तुमच्या सीटा जादा निवडून आल्या, तुम्ही एका शब्दाने बोलला का? आज केंद्रामध्ये आमचं बहुमत झालं नाही, जर ईव्हीएम असतं तर केंद्रात बहुमत झालं असतं का नसतं? कर्नाटकमध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये तुम्ही वन साईड निवडून येत आहे, तेलंगणामध्ये तुमची सत्ता येते, केरळामध्ये तिकडं पश्चिम बंगालमध्ये तुमची सत्ता येते, तेव्हा तुम्ही ईव्हीएमच्या नावानं ओरडत नाही। परंतु जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीला मोठं संख्याबळ मिळतंय आणि त्यावेळेस झारखंडची सत्ता तुमच्याकडे येते इंडिया आघाडीकडं, पण तरीसुद्धा तुम्ही ईव्हीएमवरती बोंबलताय चुकीच्या पद्धतीनं, याचा मी निषेध केलेला आहे। आणि मी आव्हान करतोय आपल्या माध्यमातून त्या नेत्यांना की तुम्ही हे डेमो करून दाखवा ना, आम्ही समोर येतो। तुम्ही सगळे पत्रकार मित्र असतील, ते कोण नाना पटोले असतील, जयंत पाटील असतील, रोहित पवार असेल किंवा शरदचंद्रजी पवार असतील, तुम्ही करा समोर डेमो, कशा पद्धतीनं सेट होतंय, काय होतंय। आता काल त्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांनी मीटिंग घेतली आणि कार्यकर्त्याला काय सांगितलं की 50,000चं सेटिंग भाजपनं केलं होतं, आपला विजय झाला 61,000 मतांनी। अरे किती खोटं लबाड बोलायचं तुम्ही। म्हणून जयंत पाटलांना मी आव्हान केलं, जर तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं तर 50 रुपये माझ्याकडून आणि 51 रुपये सदाभाऊंच्याकडून बक्षीस मी त्यांना देईन। ते इंजिनियर आहेत, बाहेरच्या देशाचे केलेत, असं चुकीचं लोकांना सांगू नका। आतापर्यंत तुम्ही हेच उद्योग केलेत, लोकांना सारखं ते ट्रेस करून लोकांच्या मनात तसं निर्माण होतंय। आता रोहित पवार ट्विट करतोय, अरे 1000 मतांनी निवडून आलाय, आपली लायकी काय, आपली क्षमता काय? पवारांचा नातू, पवारांचं राज्यामध्ये मोठं वलय, एक पडला 1.25 लाखानं आणि एक आलाय 1000 मतानं, आणि तुम्ही मापं काढता ईव्हीएम मशीनची। पवारांनी काय स्टेटमेंट केलं कराडमध्ये की मला तसं वाटत नाही, मी जरा माहिती घेतो। आणि सकाळी 11ला माहिती काय घेतली? झारखंडसारखं छोटं राज्य आम्हाला आणि महाराष्ट्रासारखं मोठं राज्य यांना। अरे लोकांनी दिलंय, लोकांनी पाठबळ दिलंय, आम्ही म्हटलो का लोकसभेच्या वेळेस असं काय झालंय म्हणून? आता तुम्ही सांगा, नाना पटोले काय म्हटले की 6 नंतर मतदान का वाढले? आता मी माझ्या मतदारसंघातला चार्ट आणलाय, हा प्रांत साहेबांच्याकडून घेतलेला चार्ट आहे, जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। जवळपास 73 बूथवरती 3465 लोकांनी 6 नंतर मतदान केलंय। हे 6 पूर्वी तिथं लाईनीत उभा होते, त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना तिथं चिठ्ठ्या दिलेल्या आहेत की बाबा तुम्ही 6च्या पूर्वी कॅम्पसच्या आत आलेला आहात, तुमच्या नंबरनुसार कधी 8ला येईल, 9ला येईल, 9:30ला येईल, कधी येईल तेव्हा तुम्ही मतदान करायचं। आता बघा, यामध्ये साळमाळगेवाडीचा बूथ आहे, मी ह्या बूथला स्वतः भेट दिली होती, 153 लोक 6 नंतर आहेत। आता गावाचं मतदान 1000, 153 म्हणजे किती झालं? 15% लोकांनी मतदान 6 नंतर केलंय। भिवर्गीसारखं गाव आहे 103, 142, हे बघा 143, मोठेवाडी, पांडोजरी 118। अरे किती चुकीचं लोकांना माहिती देत आहे, किती चुकीच्या पद्धतीनं तुम्ही बोलताय। एका बाजूला तुम्ही काय म्हणताय, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, दुसऱ्या बाजूला टक्केवारी वाढली का मग ही कशी काय वाढली? म्हणजे तुम्ही निवडून आला की टक्केवारी वाढलेली चालते आणि तुम्ही पडला का मग ईव्हीएम वरती दोष देताय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। नाना पटोले असे म्हणतात की जर ईव्हीएम जर मतदान केंद्राच्या बाहेर 6 नंतर मोठ्या रांगा होत्या तर त्या रांगांचे व्हिडिओ फुटेज देखील निवडणूक आयोगाने द्यावे ना। मग हो, प्रत्येक ठिकाणी आहे ना। अरे हे काय लपून छपून केलेलं आहे का? नाना पटोले आता काय झालंय, नाना पटोले मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये होते, जॅकेट विकेट शिवून बसले असतील। आता मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की अशा हवेत होते, आणि आता जर असा पचका झाला 200 मतांनी निवडून आले तर ते काय करतील सांगा? खरी परिस्थिती सांगा, मानसिकता काय होईल सांगा ना। उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात पडले, तिकडं पृथ्वीराज चव्हाण पडले, हे वरच्या लेवलची सगळी लोक, ह्यांना लोकांनी निवडूनच येऊ दिलं नाही, तर मग आता ते काय बोलतील? ते म्हणतील का आमचं अपयश आहे? तर ते ईव्हीएम वरतीच खापर पडतील। ईव्हीएमच्या संदर्भात आता महाविकास आघाडीचे नेते मंडळी जे आहेत ते आता ईव्हीएम एक्सपर्टला राज्यात बोलवणार आहे, वेगवेगळ्या देशातून बोलवा ना। तेच त्यांना आव्हान केलंय ना, बोलवा, कसं सेटिंग करते आम्हाला पण कळू दे ना, काय सेटिंग। मग एवढे दिवस का नाही आणलं? एवढ्या निवडणुका झाल्या, एवढे वेळेस बोंबलता पराभव झाल्यानंतर मग हे कुठं गेले ते सगळे एक्सपर्ट लोक? बोलवा ना। आता जयंतराव इंजिनियर आहेत, त्यांनी सांगावं काय करायचं ह्यामध्ये। नाना पटोले एका पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, कोण आहे, कशा पद्धतीने केले दाखवा ना, नाहीतर परत थोबाड उघडू नका कोणी या विषयावरती। उगाच लोकांच्या मध्ये तेच पेरायचं आणि परत म्हणायचं ईव्हीएम न झालंय। अरे असं कसं होईल? लोकांनी इतकं मतदान केलं, सगळा लाईट बिल माफ झालेला शेतकरी हे काय तुमच्या बाजून येईल का?
लाडक्या बहिणीच्या खात्यावरती भाऊबीज आली, ही लाडकी बहीण तुमच्या बाजूने येईल का? पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं 8,500. पोलीस पाटील आणि त्यांचे नातेवाईक तुमच्या बाजूने येतील का? कोतवालाला तुम्ही 1 रुपयाची वाढ दिली नाही, 7,500 रुपये पहिल्यांदा वाढवलं, नंतर 10% वाढवलं. कोतवालाचे पै पाहुणे तुमच्या बाजूने येतील का? आमच्या बाजूने येतील. अंगणवाडी ताईंनी किती वेळा आझाद मैदानावरती मोर्चा काढला. आपल्या सरकारनं त्यांचं मानधन वाढवलं, मदतनीस ताईंचं मानधन वाढवलं. रोजगार सेवक डोकं आपटून दमले, त्यांना काहीच नव्हतं, 8,000 रुपयाचं मानधन चालू केलं आपल्या सरकारनं. शिक्षण सेवक जिथं आमची गरिबाची मुलं शिकतायत त्यांचं मानधन वाढवलं. कंत्राटी ग्रामसेवक एखादा नाही, हा विषय खूप मोठा आहे. ओबीसी पूर्ण ताकदीनं या सरकारबरोबर राहिला आहे, पूर्ण क्षमतेनं. आदिवासी, मागासवर्गीय, गरीब मराठा समाज, इथला या राज्यातला तरुण, या राज्यातला कष्टकरी, आता गावातले सगळे फिडर सोलरवरती यायला लागलेत. कामं चालू झालेत. सकाळी 7ला लाईट येणार, संध्याकाळी 7ला जाणार. रात्रभर जो शेतात जाणारा शेतकरी तुम्हाला मतदान देईल का? हे खूप मोठं काम या महायुतीचं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून लोकांनी इतकं भरभरून मतदान केलेलं आहे. 125 प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली जलसंपदा खात्याच्या, आणि जयंत पाटलांनी दिली ती 5 प्रकल्पाला. किती? 5 प्रकल्पाला. माहिती घ्या तुम्ही, 2.5 वर्षामध्ये 5 प्रकल्पाला पाण्याच्या मंजुरी दिली. जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना आणि माझा नेता देवाभाऊ असताना 125. आता ती लोक मतं कोणाला देतील? नाना पटोलेला. ती लोक मतं देतील शरद पवारांना. ती लोक इथं उद्धव ठाकरेंना फेसबुकवर बसून देतील का? हा साधा विचार करा ना. अनेक झोपडपट्टी धारकांची घरं त्यांनी कायम करून दिली. आणि एक ना अनेक विषय आहेत या महायुतीच्या यशामध्ये. अनेक बाजू जोडलेल्या आहेत, अनेक लोकांनी मदत केलेली आहे. आणि मग ह्यांचं गाणं जातं EVM वरती, तर तसा काही नाही, त्याचा काही उपयोग पण नाही. ग्रामीण रस्ते 3 टप्प्यामध्ये केले मुख्यमंत्री सडकमधनं. कधी तुम्हाला अक्कल होती ग्रामीण रस्ते कसे करायचे? ग्रामीण रस्त्याला कधी निधीच मिळत नव्हता. 40-40 हजार किलोमीटरचे 3 टप्पे केले. गिरीश भाऊनी या राज्यामधल्या 400 मंदिरांचा जीर्णोद्धार केला. देवा श्रद्धाला असणारी लोक आहेत का नाही? का सगळे नास्तिक आहेत? या महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक. असं चौफेर यश आहे, चौफेर यश आहे. खरं तर आता चौफेर यशानंतर तुम्हाला तर कामानंतर यश तर मिळालेलं आहे, परंतु तुमचा देखील संघर्ष कमी नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही एक नेटाने संपूर्ण पक्षाचं काम करत राहिलात, अनेक आंदोलनं करत राहिली. आता विधान परिषद सोडून विधानसभेची निवडणूक जतमधनं तुम्ही लढवली काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात आणि जिंकून सुद्धा आला मोठ्या बहुमताने. मग मंत्रिपदाची अपेक्षा आहे? अरे बघा, मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला भाजपनं विधान परिषदेमध्ये काम करायची संधी दिली, देवाभाऊनी आणि भारतीय जनता पार्टीनं. माझ्यासारखा एका पडळकरवाडीतल्या छोट्या गावातला कार्यकर्ता, की ज्या गावाला वाईस नाही, एक 500-600 मतदान असणाऱ्या गावातला पोरगा वरिष्ठ सभागृहामध्ये आला. त्या संधीचं मी सोनं केलं. मला आता परत विधानसभेची संधी दिली जतसारख्या एका चांगल्या मतदारसंघामध्ये. त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. तिथल्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. देवाभाऊंचं काम, एकनाथ शिंदे साहेबांचं काम आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून मला आमदार केलं. आता आमचे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मग आमचं पूर्ण समाधान होतंय. बाकीचे काय विषय असतील ते पार्टी बघेल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर EVMच्या संदर्भातलं फेक नरेटिव्ह जे आहे ते सातत्याने विरोधक महाविकास आघाडीचे नेते मंडळी जे आहेत ते पसरवत आहेत. असा थेट हल्लाबोल जो आहे तो गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आहेत त्यांनी आपल्यासोबत बोलताना केला. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.